लय दिवस झाले ब्लॉग येऊन राहिले. तुम्हाला वाटलं असेल की घडान ब्लॉगिंग बंद केली काय? तर नाही तसं काही नाही. ब्लॉगिंग गिगिंग मी काही बंद नाही केली. तर आज मित्रांनो आपल्याला आपले केटीएम घेऊन जाणं होतं शेगावले. लय दिवस झाले म्हटलं आपण शेगावले म्हटलं गजानन महाराजचं दर्शन करायला नाही जाईल. तर मग एकटं कुठे जा म्हटलं सुमितले म्हटलं चाल म्हटलं आज म्हटलं शेगावला चालले जाऊ आपण. शेगाव मध्ये 2-4 फिरायची ठिकाणं आहे तर म्हटलं तडी म्हटलं फिरू आपण. मग तसं आम्ही 230च्या स्पीडनं मग आलो आम्ही शेगाव मध्ये. मग शेगाव मध्ये आल्यावर अडी गाड्या गिड्या थांबल्यावर म्हटलं काहीतरी व्हायला वाटते अडी. पण मग आपल्याला दिसला भाऊ लहान लहान लेकरायचा अडी मोर्चा होता चालू. काँग्रेस जनता पार्टीचा म्हटलं मोर्चाचा नाही अडी म्हटलं. पण तसं काही नव्हतं. शाळेचा काहीतरी द्यायचा कार्यक्रम होता. मग तसंच आपण गजानन महाराजच्या संस्थांच्या डायरेक्ट पार्किंग मध्ये आलो. गाडी गिडी अडी पार्किंगला लावून दिली. मग निघलो आम्ही दर्शन करायला जायसाठी. पण मंदिराच्या थोडंफार जोड आल्यावर अडी माईक मध्ये काहीतरी अनाउन्समेंट चालू होती. आणि ते अनाउन्समेंट चालू होती की तुमचा मोबाईल तुमच्या खिशामध्ये बंद करून ठेवून द्या. कारण की शेगाव संस्थांना एक नवीन नियम काढला की तुमचा मोबाईल मंदिराच्या अंदर चालू नाही पाहिजे. आणि चालू जर असला तर तुम्हाला 1500 रुपये नाही तर 500 रुपये दंड भेटेल. म्हटलं 500 रुपये दंडचा तर काही विषय नाही म्हटलं. पण आता नियम तो नियम म्हटलं. आणि हा शेगाव संस्थांचा नियम तुम्हाला कसा काय वाटला आपल्याला कमेंट मध्ये सांगा. मग तसं गजानन महाराजचं दर्शन घेतल्यावर मग आपल्याला जाणं होतं पण नागझरीले. नागझरी मंदिर हे शेगाववरून 7 किलोमीटर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये एक असं गौमुख कुंड आहे की तटून डायरेक्ट 24 तास पाणी येत राहते. पहिले म्हटलं आपण गोमाजी महाराजचं दर्शन घेऊ म्हटलं या भुयार घरामधून. आणि अडी भुयार घरामध्ये आहे गोमाजी महाराजची समाधी. महाराजचं दर्शन करल्यावर म्हटलं चला म्हटलं तुम्हाला आता ते गौमुख कुंड दाखवून देतो. पण मंदिराच्या बाजूला दिसते भाऊ आपल्याला गौमुख कुंड. पण पाणी तर एवढं थंडगार येऊ राहिलं त्या गौमुख कुंडामधून की लयच. अडी मंदिरामध्ये थोडंफार फिरल्या गेल्यावर मग जवळ आलो आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये दर्शन करायसाठी. पण रस्त्याने जाता जाता झाला भाऊ आमच्यासोबत डायरेक्ट गलत सीन. आता काय सीन झाला हे तर तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये पाहायला भेटेन. खत्म.